नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. राजेंद्र विजय किन्नर, राहणार मांडवे बुद्रुक, तालुका संगमेश्वर, जिल्हा अहिल्यानगर. हा, तर दादा आज आपण आपल्या या काकडीच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली काकडीची व्हरायटी कोणती आहे दादा? नोबेलची ग्लोरी प्लस. हा, नोबेल सीडची ग्लोरी प्लस वन व्हरायटी बरोबर. तर दादा, काकडी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण बेसल डोस भरतो काकडीला बरोबर, तर त्या पिरियडला तुम्ही बेडमध्ये खतं खाली टाकलेली बरोबर. खतं वापरले. हा, म्हणजे तुम्ही जैविक खतं आपली ती खाली वापरलेली बेडमध्ये. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं काकडी या पिकासाठी वापरली, तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? त्याचा रिझल्ट पक्का आहे, त्याची काही अडचण नाही, बुरशी नाही, काही नाही. वाढ प्रत फुटवा बी ओके मध्ये बरोबर रोगाला प्रतिकार शक्ती म्हणजे रोग हे चांगले रोग येऊन देत नाही, काही नाही. आणि तिची परिस्थिती म्हणजे कांड लांबत नाही आणि फुलकळीला सगळ्यात अतिउत्तम. बरोबर. तर दादा आज जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर आता एकदम हिट मधला म्हणजे टेम्परेचर मधला प्लॉट आहे बरोबर. आता दुपारच्या पारी इकडे उष्णता पण भरपूर असते बरोबर, म्हणजे 40-42 पर्यंत टेम्परेचर जातेच. आता त्या मनाने जर पाहिलं ना दादा खाली खोडातून, तर खालून एकदम जबरदस्त असा आहे ना, खालून फुटवा आहे बरोबर. तो आहे ना. आणि महत्वाचं काय आहे, भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी, फुलांची सेटिंग भरपूर आहे. सेटिंग भरपूर प्रमाणात झाली काकडीची बरोबर. आणि महत्वाचं काय आहे, आता काकडी पण आहे बघा ना, काकडी आता तुम्ही हार्वेस्टिंग पण केलेली ना, म्हणजे 3 तोडे झाले, आता चौथा तोडा आहे. 1.5 महिन्यात काकडी चालू झाली. हा, म्हणजे 45 दिवसात प्लॉट चालू झाला आहे, म्हणजे आता चौथा तोडा करणार आहे तुम्ही उद्याला बरोबर. हा, तर याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली? झेंडूला वापरलेलं आहे, कांद्याला वापरलंय, काकडी आहे, परत आता कारलंय. हा, म्हणजे कारलीला वापरलेले आहे, झेंडूला, बटाट्यासाठी पण वापरलेले आहे बरोबर. त्याला वापरलेले 4-5 पिकांना आपण कंपल्सरी 2 वर्षापासून वापरतो. बरोबर. आपल्याला रिझल्ट पक्का आहे, त्याची काही अडचण. हा, आणि ज्या प्रेडला तुम्ही आपला वरून कडूचा स्प्रे घेतला, तर त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला? पांढरी माशी, मावा, तोडतोडा याला फार अतिउत्तम रिझल्ट आहे. हा, म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळी, प्लॉटवर अटॅकच दिसत नाही. आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, तर किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक कुठंच नाही बरोबर. नाही नाही नाही, पांढरी माशी बी नाही. हा बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हो आहे ना. हा, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. नमस्कार.